मित्रांनो नमस्कार. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नाराजीच्या असलेल्या बातम्यांच्या संदर्भात मी आपणाशी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संवाद साधत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार राज्य सरकारवर नाराज असल्याच्या बातम्या ह्या वृत्तपत्रातून आणि सोशल मीडियातून ह्या झळकत असतात. सरकारचा एखादा दिवस चांगला गेला असेल तर आज दादा नाराज का नाहीत याबाबत पत्रकारांना व महाराष्ट्रातील जनतेला ती जणू काही रोजचीच अंगवळणी पडलेली सवय झालेली आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मंत्रालय पातळीवर नेहमी घुटमळणाऱ्या पत्रकारांना आज दादा नाराज कसे नाहीत अशा बातम्या शोधण्यात हे पत्रकार नेहमी आघाडीवर असतात. त्यामध्ये शोध पत्रकारिता करू पाहणाऱ्या मीडियाचा कुठलाही दोष हा अजिबात नाही. मध्यंतरी पुण्याच्या पालकमंत्री पदावर दादा रुसून बसले होते आणि दादांचं हे वारंवार रुसणं हे महाराष्ट्राला आता परिचित झालेलं आहे. आणि दादा हे ज्या पद्धतीने नव्या नवरीसारखे एकसारखे रुसत असतात ही बाब निश्चितपणाने वरकरणी जरी तुम्हाला ही साधी सुधी वाटत असते तरी ती निश्चितपणाने साधी सुधी नाही. मंत्रिमंडळातील अनेक बैठकीला आणि अनेक उपसमितीच्या बैठकांनाही दादा गैरहजर राहिलेले आहेत. अगदी 4 दिवसापूर्वी डेंग्यूच्या आजारातून दादा बरे झाल्यानंतर दादांनी थेट त्यांच्या वारंवार उद्भवणाऱ्या आजारावर गृहमंत्री असलेल्या अमित शहांची भेट ही दिल्ली दरबारात घेतलेली आहे. डॉक्टर अमित शहांची भेट ही दादांनी घेतलेली आहे. डॉक्टर अमित शहा म्हणणं हे फारसं आता तरी गैरलागू होत नाहीत, कारण नाजूक दुखण्यावर रामबाण उपाय करण्याची ख्याती ही अमित शहांची राहिलेली आहे. कारण कुठल्याही राजकीय आजारावर अमित शहा हे एखाद्या शल्य विशारदाप्रमाणे हे देशभरातील राज्य सरकारना हे मार्गदर्शन करत असतात, किंबहुना त्यावर तोडगे हे अमित शहा काढत असतात. अशी अमित शहाची वलयांकित प्रतिमा आज देशभरामध्ये निर्माण झालेली आहे. सत्तेच्या असलेल्या लोभापायी निर्माण झालेल्या दुखण्यावर अमित शहा हे रामबाण औषध आहेत हे आता वेगळे सांगण्याची आवश्यकता अजिबात राहिलेली नाही. त्यामुळे दादा त्यांच्याकडे गेले यामध्ये काही विशेष नाही. दादांचे जे मूळ दुखणे आहेत ते दुखणे वरकरणी जरी राज्याचे अर्थमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात असल्या तरी त्यांना निधी वाटपायचे जे अधिकार आहेत ते अधिकार हे मर्यादित राहिलेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी त्यांच्या अधिकारावर हे यापूर्वी वारंवार मर्यादा आणलेल्या आहेत. दादा यापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात हे उपमुख्यमंत्री असताना संपूर्णपणे मंत्रिमंडळाचा लगाम हा दादांच्या हातात होता. त्याही पूर्वी पृथ्वीराज चव्हाण व विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात दादा हे मुख्यमंत्री असताना आपल्या मर्जीतील आमदारांना निधी वाटपाची मनमानी व दादागिरी ही दादांची ही सर्रास पद्धतीने यापूर्वी झालेली आहेत. आणि ह्या सर्व गोष्टींची दादांना अंगवळणी पडलेली सवय पाहता आता मात्र शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये दादांची मात्र मोठ्या प्रमाणावर गोची झालेली आहेत. आणि या दादांच्या मनमानीला आणि दादांच्या स्वैर अशा वागणुकीला शिंदे आणि फडणवीस सरकारने ही अप्रत्यक्षरित्या व्यसन घातल्याचं आपल्याला आज तरी दिसत आहे. आणि ही बाब मात्र आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे दादांची आजची सरकार पक्षामधील जी अवस्था आहे ती अवस्था रामदास पाद्यांच्या बोलक्या बावल्यासारखी ही झालेली आहे. शिंदे फडणवीस व दादांच्या खेळात दादांच्या व त्यांच्या 9 मंत्र्यांची अवस्था ही मूळव्याधीसारखी झालेली आहे. जसा मूळव्याधीचा रुग्ण असतो त्या मूळव्याधीच्या रुग्णाला सहन होत नाहीत आणि सांगता येत नाहीत अशी जी अवस्था त्या रुग्णाची झालेली असते, अगदी तशीच अवस्था ही अजित पवार गटाची आणि अजितदादांची ही झालेली आहे. त्यातूनच की काय एकनाथ शिंदे गटाला हा जास्त निधी हा दिला जात आहे आणि तो जास्त दिलेला निधी हा अजित पवारांच्या गटाला दिला जात नाही. त्यामुळे अजित पवारांचं आणि अजित पवारांच्या सहयोगी असलेल्या आमदारांचं आणि मंत्र्यांचं दुखणं हे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे.
त्यातून किंबहुना त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्नही हा निर्माण झालेला आहे. मित्रांनो, मंत्रिमंडळाचा लांबलेला विस्तार आणि पांढऱ्या हत्तीचा जो विषय आहे महामंडळाचा, त्या पांढऱ्या हत्तीच्या महामंडळावर स्वार होण्यासाठी आपल्या आमदारांची त्या ठिकाणी सोय व्हावी अशी दादांची या ठिकाणी प्रामुख्याने भूमिका दिसते. आणि त्यातूनच की काय दादांची हतबलता आणि दादांची विवंचना ही ह्या सर्व नाराजी नाट्यामागे ही दिसत आहेत. अमित शहांची दिल्ली दरबारी दादांनी घेतलेली भेट ही निधी वाटपातील विसंगती हे कारण जरी सांगितले जात असते तरी मित्रांनो, हे जे कारण आहेत हे कारण वरवरचे आहेत, हे दिखाऊ स्वरूपाचे आहेत. यामागे जे पडद्यामागचं जे नाट्य आहेत किंवा पडद्यामागची जी सुप्त अवस्था आहेत किंवा जो सुप्त विचार अजितदादांच्या मनामध्ये आहेत, तो त्यामागे अजितदादांना आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी सदस्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची कुठेतरी वर्णी लावावी हा त्या पाठीमागचा प्रमुख उद्देश आहे. आणि तो उद्देश हा लपून राहिलेला नाही. मित्रांनो, दादांच्या नाराजीचं हे कारण हे त्रिकालाबाजी सत्य आहेत. महाराष्ट्रातील काही ज्वलंत प्रश्न घेऊन किंवा काही प्रलंबित प्रश्न घेऊन दादा हे दिल्ली दरबारी गेलेले नाहीत. किंबहुना आजही महाराष्ट्रातील भोळी भाबडी जनता ही आशा लावून बसलेली आहेत की दादा कदाचित मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि महाराष्ट्रातील दुष्काळाच्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी हे अमित शहांची दिल्लीवारी त्यांनी केलेली आहेत. परंतु हे जे कथानक त्यांनी रचलेले आहेत हे कथानक निश्चितपणाने बनावट स्वरूपाचं आहेत. यामागे फक्त मंत्रिमंडळाचा विस्तार आणि आपल्या असलेल्या सोबतींची मंत्रिमंडळामध्ये किंबहुना महामंडळावर वर्णी लावण्याची ही आगतिकता ही अजितदादांची ह्या दिल्लीवारीच्या भेटीतून समोर आलेली आहेत. ज्यांना असं वाटतं की अजितदादा हे महाराष्ट्राच्या प्रश्नावर अमित शहांना भेटायला गेलेले आहेत, त्या सर्व भोळ्या भाबड्या जनतेला आणि भोळ्या भाबड्या भक्तगणांना या परवा झालेल्या 14 नोव्हेंबरच्या बालदिनाच्या शुभेच्छा द्यायला ही हरकत नाहीत. असं उपहासाने म्हटलं तर ते गैरलागू होणार नाहीत. मित्रांनो, अजित पवार हे महाराष्ट्राच्या राज्यातील अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत, दीर्घकाळ उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड हा अजित पवारांच्या नावावर राहिलेला आहे. काही वर्ष विधान परिषदेतील ते विरोधी पक्षनेते होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याची कारकीर्द ही अजितदादांची निश्चितपणाने ही शासनता आणि संशय निर्माण करणारी होती. पण त्यापूर्वी अजित पवारांनी मंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी कारकीर्द निभावलेली आहेत त्या कारकिर्दीच्या पाठीमागे शरद पवार नावाची ताकद होती. हे अगदी महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहीत आहेत. अगदी प्राथमिक शाळेतील शिकणाऱ्या मुलालाही हे माहीत आहेत की अजित पवारांच्या पाठीमागे ही शरद पवार नावाची ही दृश्य स्वरूपातली ताकद होती. त्यातून अजित पवारांची जी आगतिकता हतबलता निर्माण झालेली आहेत राज्य सरकारच्या नाराजीच्या संदर्भात, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे अंतर्गत सर्वे आहेत ते अंतर्गत सर्वे हे भाजपच्या दृष्टीने निश्चितपणाने हे चिंता करणारे आहेत, चिंतातूर करणारे आहेत. भविष्यात भाजप शिंदे गटाचे जे जहाज आहेत ते जहाज अजित पवार गटाच्या नसत्या ओझ्याने बुडण्याची भीती ही निर्माण झालेली आहे. असेच अंतर्गत सर्वे हे भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांकडे पोहोचले असल्याने त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत टीममध्ये मोठ्या प्रमाणावर कोलाहल आणि भीतीचं वातावरण हे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीतील घसरणीची होते की काय अशी धास्ती ही निर्माण झालेली आहे. मित्रांनो, काल परवा दिवाळीच्या निमित्ताने एक भारतीय जनता पक्षाचा मित्र हा मला शुभेच्छा देण्यासाठी आलेला होता. एरवी फोनवरून शुभेच्छा देणारा मित्र जेव्हा प्रत्यक्षात भेटायला आला तेव्हा तो मित्र अतिशय सहजतेने आणि प्रामाणिकपणाने त्याची भूमिका, आंतरिक असलेली भूमिका ही सांगत होता. तो असा म्हणाला की बाहेरून आलेले जर आमच्या बोकांडी बसणार असेल तर आम्ही काय बोकांडीच घ्यायचे काय, असा उद्विग्नतेने जो प्रश्न त्या भारतीय जनता पक्षाच्या जुन्या जाणत्या आणि रस्त्यावरील असलेल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे. तो प्रश्न हा त्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याची ही
प्रातिनिधिक स्वरूपातील अवस्था आहेत. महाराष्ट्रातील सर्वच भारतीय जनता पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची आणि जनसंघावर प्रेम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांची हीच अवस्था आज ठिकठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि याच अवस्थेतून अजित पवारांना मिळालेलं अर्थ खातं, अजित पवारांच्या मंत्र्यांना आणि अजित पवारांच्या आमदारांना भारतीय जनता पक्षाच्या राहुटीमध्ये मिळालेला समावेश, आणि त्यातून छगन भुजबळ, धनंजय मुंडे, तटकरे आणि यांची झालेली राज्य सरकारमधील एंट्री ही कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत आणि सचोटीच्या असलेल्या कार्यकर्त्याला ही रुचलेली दिसत नाहीत. आणि यातूनच भारतीय जनता पक्षाच्या रस्त्यावरचा जो लढाई करणारा कार्यकर्ता आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नैराश्याची भावना ही निर्माण झालेली आहे. त्यातूनच की काय, अजित पवार हे आज जरी भारतीय जनता पक्षाच्या शिंदे सरकारच्या वळसणीला आले असते तरी उद्या ते भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक राहतील किंवा नाही याबद्दल फार मोठी शंका ही भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे. जे अजित पवार आपल्या काकांना रक्तातील नात्याला धोका देऊ शकतात, तेच छगन भुजबळ बाळासाहेब ठाकरेंसारख्या पितृतुल्य असलेल्या नेत्याला धोका देऊ शकतात. शरद पवारांना देखील भुजबळ धोका देऊ शकतात. धनंजय मुंडे आपल्या काकांना हे धोका देऊ शकतात. ते उद्या आपल्याला धोका देणार नाहीत, किंबहुना आपली असलेली साथ हे सोडून निघून जातील अशी भीती आणि वास्तविक भीती ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही निर्माण झालेली आहे. तुर्तास अजित दादांचं हे जे नाराजी नाट्य आहेत, हे नाराजी नाट्य भाजपने त्यांच्यातील स्वतः लोलुपतेच्या लॉलीपॉपला मारलेली ही चपराक आहेत, ही मारलेली पाचर आहेत. त्या भयगंडातून दादांनी नाराजीचे निर्माण केलेले जे कुभांड आणि बेबनाव हे निर्माण केलेले आहेत, त्यातून भाजपचे नेतृत्व हे पुरते ओळखून आहेत. यातून आपला जो खुंटा हा सैल झालेला आहे, तो खुंटा बळकट करण्याचा अजितदादांचा आणि त्यांच्या गटाचा हा प्रयत्न या नाराजी नाट्यामागे दिसून येत आहेत. या नाराजी नाट्यामागे जरी निधी वाटपाची तक्रार जरी असली तरी या नाराजी नाट्यामागे अजित पवार गटाची जी राजकीय भवितव्य हे न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये अडकलेले आहेत, किंबहुना विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर अडकलेले आहेत, ते राजकीय भविष्य हे आधांतरी आहेत, ते टांगलेले आहेत. उद्या जर अपात्रतेचा निकाल अजित पवार गटाच्या विरोधात गेला आणि त्यातून 6 वर्ष ही निवडणूक लढवण्यासाठी जर ते अपात्र ठरले तर ही अजित पवारांची मंडळी, अजित पवारांमुळे आपल्यावर संकट आलं, राजकीय संकट निर्माण झालेलं आहे आणि त्या संकटातून अजित पवारांची उद्या ते पाठराखण करणार नाहीत आणि अजित पवारांना हे त्या ठिकाणी सोडून अन्य कुठल्या ज्या पक्षामध्ये चांगला असं सत्तास्थान मिळेल, चांगला अशी सोयरीक ते निर्माण करण्याच्या मनस्थितीमध्ये राहिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि उद्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणाने त्यांचे कान टोचलेले आहेत की 31 डिसेंबरपूर्वी या अपात्र आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा घेतला गेला पाहिजे. आणि अजितदादा पवार आणि अजितदादा पवारांबरोबर असलेले जे 8 मंत्री आहेत, हे 8 मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ही डोकेदुखी बनलेली आहेत, डोईजड बनलेले आहेत. आणि हा जो एकसारखा जो वळवळणारा जो साप आहे अजित पवारांच्या रूपाने, त्यांच्या गटाच्या रूपाने, त्या वळवळणाऱ्या सापाला राहुल नार्वेकरांच्या काठीने मारण्याची परिस्थिती ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आहेत. आणि कदाचित राहुल नार्वेकरांच्या निर्णयाने हा वळवळणारा साप हा उद्या जायबंदी केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे राहणार नाहीत. कारण भारतीय जनता पक्षाची पार्श्वभूमी यापूर्वी जर बघितली असली तरी ती पार्श्वभूमी अशी राहिली आहे की ज्या राज्यातील प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांना या ठिकाणी मज्जाव करून त्यांचं खच्चीकरण करण्याचं आणि त्यांना नाउमेद करण्याची भूमिका ही भारतीय जनता पक्षाने इथून मागच्या काळामध्ये ही घेतलेली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या काठीने उद्या अजित पवारांचा बंदोबस्त होण्याची शक्यता निर्माण होणार नाहीत अशी छातीटोकपणे सांगणं
हे योग्य होणार नाहीत आणि त्या राहुल नार्वेकरांच्या काठीने मारायला भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे कमी करणार नाहीत. अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार गटाची आणि त्यांच्या असलेल्या आमदारांची झालेली आहेत. त्यातून ते कसे निभावून पुढे जातात हेच पाहणं हे औत्सुक्याचं ठरेल. तुर्तास येथेच थांबतो आणि माझ्या याला पूर्णविराम देतो. धन्यवाद. आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.